झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर आपलं पुन्हा स्वागत। ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण कायद्यातल्या पळवाटांविषयी बोलत होतो। श्याम मानव आपल्या सोबत आहेत। श्याम सर, गेली 12 वर्ष जादूटोणाविरोधी जे विधेयक आहे ते प्रलंबित आहे। का सरकार कचरते नेमकं, आणि हे जर विधेयक मंजूर झालं तर काय नेमका फरक पडेल असं आपल्याला वाटतं? या जादूटोणा विरोधी विधेयकासंबंधी खूप प्रकारचे गैरसमज आहेत। 2005 साली प्रामुख्याने जेव्हा ते विधानसभेमध्ये 16 डिसेंबर 2005 ला पारित झालं, त्याआधी आम्ही जवळपास 101 विधानसभेमधल्या आमदारांना, पक्षाच्या सगळ्या नेत्यांना मोठ्या प्रमाणावर भेटलो, त्यांच्या सल्ले घेतले, त्यांच्या म्हणण्यानुसार बिलामध्ये बदल केले, त्या पद्धतीचे हे बिल तयार केलं आणि ते अतिशय छान बिल तयार झालं आणि म्हणून ते 16 डिसेंबर 2005 ला विधानसभेमध्ये पारित झालं। त्यानंतर विधान परिषदेमध्ये ते अडकलं। खरं म्हणजे ते त्याच अवस्थेमध्ये असतं तर आज लवकर ते बिल पारित होऊ शकलं असतं, पण ते पुन्हा संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवल्यानंतर पुन्हा नव्यानं हे बिल मांडावं लागलं, जे यावर्षी खरं म्हणजे मांडलं गेलं होतं। पण त्यामध्ये काय झालं, जे 13वं कलम आहे त्या 13व्या कलमाचा अर्थ असा आहे की ज्या धार्मिक रूढीमुळे आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान होत नाही अशा कोणत्याही धार्मिक रूढीला हे लागू होत नाही बिल, या पद्धतीचे एक स्पष्टीकरण देणारं कलम 13वं कलम त्यामध्ये टाकलेलं आहे। त्याचा उलटा अर्थ काढून की ज्या ज्या धार्मिक रूढीमुळे शारीरिक, आर्थिक, मानसिक नुकसान होतं त्यामुळे संपूर्ण त्या बिलावरच एक प्रकारचं बालंट येईल या पद्धतीचं वातावरण अनेकांनी तयार केलं। म्हणजे तुम्ही आता जर उद्या पंढरीच्या वारीला गेला तर त्यामुळे तुमचं शारीरिक नुकसान होईल, मग तुम्हाला 6 महिने जेलमध्ये जावं लागेल, कारण बिल कठोर आहे, कमीत कमी शिक्षा 6 महिन्याची आहे। तुम्ही घरी सत्यनारायण केला तर तुमचं आर्थिक नुकसान होईल, त्यामुळे तुम्हाला मग जेलमध्ये जावं लागेल। या पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीचा प्रचार करून या बिलाविषयी खूप मोठे गैरसमज निर्माण करण्यात आले आणि कोणतेही सरकार आणि विशेषतः आमदार लोक निवडणुकांना फार घाबरत असतात। सर्वसामान्य माणसांमध्ये या पद्धतीची समजूत असेल तर आमचं पद जाईल, आम्ही निवडणुकीमध्ये हारू ही भीती त्यांना वाटते। त्यामुळे हा सगळ्यात पहिले गैरसमज दूर करणं अत्यंत आवश्यक आहे। त्याकरता हे 13वं कलमच त्याबद्दल काढून टाका असं मी अनेक दिवसांपासून मागे लागलो होतो। ते सरकारने आता मान्य केलं, हे 13वं कलम काढून टाकलं। त्यामध्ये एक 5वं कलम होतं ट्रस्ट संबंधी, की ट्रस्टला सुद्धा यामध्ये ओढलेलं होतं, तेही काढून टाकायचं सरकारने ठरवलेलं आहे। काही शब्द चुकीचे यामध्ये आलेले होते, जे ऑलरेडी जुन्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी फ्लोअरवर कबूल केले होते की आम्ही काढून टाकू, ते शब्दही सरकारने काढून टाकून आता नव्यानं हे बिल आणायचं ठरवलं। नक्की सर, थोडक्यात या बिला संदर्भात जे गैरसमज आहेत त्यामुळेच खरं तर हे बिल अजूनही प्रलंबित आहे आणि सरकार कुचराई करते हे मंजूर करण्यासाठी। सर, गेले 30 वर्ष आपण अंधश्रद्धेचं हे भूत लोकांच्या मानगडीवरून उतरवण्यासाठी या मोहिमेत सक्रिय आहात आणि झी 24 तास देखील आपल्या सोबत यापुढे या मोहिमेत असणार आहे। अघोरी मानसिकतेवर होता आमचा आजचा प्राईम वॉच। प्राईम वॉच मध्ये आज इतकंच। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24। झी 24 तास एक पाऊल पुढे।